नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या करून बघितल्या। कोथिंबीर, टोमॅटो, कलिंगडाच्या पांढऱ्या गरापासनं तसेच बिटाच्या पुऱ्या आणि प्रवासात टिकणाऱ्या पुऱ्या बघितल्या। अशाच प्रकारे आज आपण पालकाच्या पुऱ्या बनवणार आहोत। पण या पालकाच्या पुऱ्या जरा आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला या पुऱ्या कशा बनवायच्या त्या समजतील। चला तर मग आता या रेसिपीला काय काय सामान लागेल ते बघूया। आता या पालकाच्या पुऱ्या बनवायला काय काय साहित्य लागेल ते बघूयात। इथे मी अर्धा जुडी पालकाची पानं घेतलेली आहेत। अर्धा चमचा आपल्याला जिरं लागणार आहे। 2 हिरव्या मिरच्या लागतील, 3 लसणीच्या पाकळ्या लागणार आहेत, 1 पेर आल्याचा तुकडा लागेल, 1 बटाटा उकडवून घेतलेला आहे, अर्धा चमचा ओवा लागणार आहे। तसंच पुऱ्या बनवायला आपल्याला 2 वाट्या कणिक आणि 2 टेबलस्पून चणापीठ लागणार आहे। तर आता आपण या पुऱ्या बनवायला सुरुवात करूयात। आपण या पुऱ्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत हे मी तुम्हाला आधीच सांगितलं। तर कढईमध्ये मी 1 टीस्पून तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 टीस्पून जिरं घातलेलं आहे, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि ही पालकाची पानं घातली आणि ते मी साधारण 2 ते 3 मिनटं छान परतून घेतलं, जेणेकरून पालकाचा तो थोडासा कच्चटपणा जाईल आणि थोडासा खमंगपणा येईल याला। आणि मग हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि याची प्युरी बनवून घ्यायची। इथे मी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे, 2 टेबलस्पून चणापीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 टीस्पून तीळ घातलेले आहेत आणि अर्धा चमचा ओवा घातलेला आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। उकडून जो बटाटा घेतलेला आहे तो मॅश करून घालायचा आहे आणि पालकाची प्युरी घालायची आहे आणि आपल्याला घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे। जशी घट्ट म्हणजे पुऱ्यांना आपण जशी मळतो तशी छान कणिक मळून घ्यायची आहे आणि मग त्याच्या आपण पुऱ्या करायला सुरुवात करायची आहे। आत्ता हा मी बटाटा साधारणच मॅश केलेला आहे, मळताना तो चांगला मॅश होईल। आणि याच्यामध्ये आता हे पालक प्युरी घालते आहे आणि आता आपण पुऱ्यांची कणिक मळून घेऊयात। आपली कणिक छान मळून झालेली आहे। आता आपण ही 10 ते 15 मिनिटाकरता रेस्टिंगला ठेवूया। कणिक मळून झाल्यावर मी याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातलं आणि ती परत छान मळून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण 1 बटाटा घातला आणि बेसन घातल्यामुळे या पुऱ्यांना छान खुसखुशीतपणा येणार आहे। तर आता आपण हे 10 ते 15 मिनिटाकरता रेस्टिंगला ठेवूया आणि त्यानंतर पुऱ्या बनवायला सुरुवात करूयात। 15 मिनिटं आपली झालेली आहेत, तर आता आपण याच्या पुऱ्या करायला सुरुवात करूयात। पुऱ्या लाटून झालेल्या आहेत, अशा प्रकारे सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। एकीकडे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मस्त या पुऱ्या दोन्ही बाजूनी छान खरपूस अशा तळून घेऊयात। मस्त दोन्ही बाजूने छान अशा आपण या खरपूस अशा पुऱ्या तळून घेऊयात। मस्त टम्म अशी आपली पुरी फुगलेली आहे। मस्त अशा आपल्या पालक पुऱ्या तयार झालेल्या आहेत। छान टम्म हे बघा फुगलेल्या आहेत आणि खुसखुशीत पण झालेल्या आहेत। हे बघा, दरवेळेला आपण पुऱ्या बनवतो तेव्हा मग ते बिटाची असो पालकाची सुद्धा आपण पुरी बनवतो तेव्हा आपण ते पहिले उकडवून घेतो आणि मग त्याची प्युरी बनवतो। पण आज आपण
जरा वेगळ्या पद्धतीने या पालकाच्या पुऱ्या बनवल्या, ते म्हणजे तेलामध्ये आपण आलं, लसूण, मिरची आणि ही पालकाची पानं थोडीशी परतून घेतली आणि मग त्याच्या आपण या पुऱ्या बनवलेल्या आहेत. त्याचा एक वेगळाच असा खमंगपणा या पुऱ्यांना येतो. शिवाय आपण याच्यामध्ये खुसखुशीतपणा येण्याकरता एक बटाटा उकडवून घातला आणि चण्याचं पीठ घातलेलं आहे. तर तेव्हा या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या पालकाच्या पुऱ्या तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडल्या का ते मला जरूर कळवा. धन्यवाद.